पाहिलं आहे की इब्री भाषेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस करार हा शब्द वापरण्यात आला होता, तर करार हा शब्द वापरला तो इब्री भाषेमध्ये हा शब्द आहे बेरिट किंवा बेरियट असं म्हणतात. ओके, BERIT किंवा BERIYTH. ओके, सो ऍक्च्युअल बेरिट म्हणून हा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो शब्द आहे बेरिट, याचा अर्थ होतो की कॉव्हनंट करार, दोन पक्षांमध्ये झालेला कुठल्या तरी गोष्टींवरून झालेला करार, ॲग्रीमेंट किंवा याला आपण असं बोलू शकतो की दोन पार्टीज, दोन पक्ष किंवा दोन देश किंवा कोणतेही दोन संघ एकत्र येतात कोणत्या तरी मुद्द्यावर, त्यांचं समान मत होतं आणि एकमेकांना काही व्हॅल्यूज देतात, एकमेकांना काही राईट्स दिले जातात आणि ठरवतात की ही मर्यादा आपण ओलांडायची नाही. जर तू ही मर्यादा ओलांडली तर त्याचे परिणाम हे होतील. जर सो या करारामध्ये एक व्यक्ती जी असते ती मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं की दोघांना काहीतरी बेनिफिट्स होत असतात, दोघांना काही चूक झाली तर काहीतरी नुकसान होणार असतं. सो स्वतःच्या किंवा आपल्या लोकांच्या फायद्यासाठी करार केला जातो. प्रेज द लॉर्ड. सो युजली जेव्हा करार केला जातो तो असाही होतो की एखादा राजा आणि त्याच्या प्रजेसोबत आहे किंवा एखादा देशाचा दुसऱ्या देशासोबत करार केला जातो किंवा असं होतं की परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये, परमेश्वर आणि एखादं राष्ट्र यांच्यासोबत केलेला करार. प्रेज द लॉर्ड. सो बायबलमध्ये परमेश्वराने अगदी थेट सुरुवाती उत्पत्तीपासून करारा हा शब्द किंवा कराराची भाषा वापरलेली आहे. परमेश्वराने कराराने आपल्याला जवळ केलंय. परमेश्वराने स्वतःहून म्हटलं आहे की मी तुमच्यासोबत करार करून ठेवितो, मी असा करार करतो, असं नेहमी परमेश्वर बोलला. मनुष्य करार काय करार करण्यासाठी किंवा प्रभू मला काय तू देणार किंवा माझं काय मग राहणार किंवा मला काहीतरी प्रूफ दे म्हणून मानव कधी परमेश्वराकडे गेला नाही. बट परमेश्वर त्याच्या महानतेने, त्याच्या सार्वकालिकते ज्ञानानुसार, त्याच्या प्रेमळ स्वभावाने परमेश्वर हा होता जो स्वतःहून ओके मनुष्यासोबत करार करत आला. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला माहिती आहे की जेव्हा परमेश्वर करार करतो सो परमेश्वर जो मुख्य भाग आहे तो सांभाळतो, परमेश्वर तो भार वाहण्याचं काम करतो. आणि ज्या वेळेस परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये करार केला जातो आपल्याला माहिती आहे की परमेश्वर कधीच आपल्याला फसवू शकत नाही, कधीच आपल्याला सोडू शकत नाही, कधीच परमेश्वर चुकणार नाही. परमेश्वर कधीच असं बोलणार नाही की आता मला हे पटत नाहीये आणि परमेश्वर आपल्याला पाठ दाखवणार आणि निघून जाणार, असं होणार नाही. इफ गॉड इज सेइंग दॅट आय एम कॉव्हनंटिंग विथ यू, मी जर तुमच्यासोबत हा करार करत आहे तो विचार करा तो करार किती सॉलिड, किती स्ट्रॉंग आणि किती यु नो कधीच तो करार देवाच्या बाजूने तर तुटला जाणारच नाही असा असेल आणि किती सेफ आहे आपल्यासाठी. सो आपण पाहिलं होतं की करार का केला पाहिजे, कारण करार आपल्यासाठी परमेश्वराने केलेली एक सोय आहे, एक तरतूद आहे. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, त्या प्रेमाचं एक प्रमाण आहे की परमेश्वराने आपल्यासोबत करार केलाय. म्हणजे असं नाही की नुसता शब्द दिला आहे असं नाहीये, परमेश्वराचा शब्द म्हणजे पुरेसा आहे पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यासोबत करार करत आहे. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस करार येतो त्यावेळेस तो करार केला जातो, याचा अर्थ की ज्या दोघांमध्ये करार झाला आहे ते दोघं ती गोष्ट पाळण्यासाठी, तो करार राखण्यासाठी काय होतात, बंधनकारक होतात. त्यांना ती गोष्ट पाळावीच लागते. आणि परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, आपल्याला उंच करण्यासाठी, आपल्याला फेवर करण्यासाठी, अनुग्रह देण्यासाठी हा जो करार केलाय त्याच्यामध्ये परमेश्वराने स्वतःला ना त्या करारामध्ये परमेश्वराने बांधले की मी आशीर्वादित करणारच करणार, मी ह्या गोष्टी देणारच देणार. प्रेज द लॉर्ड. सो व्हेन गॉड मेक्स अ कॉव्हनंट ही एंटर्स इनटू अन एग्रीमेंट टू कमिट हिमसेल्फ टू गिव्ह व्हॉट ही हॅज प्रॉमिस्ड. ओके, म्हणजे परमेश्वराने ज्या गोष्टी देण्याचं अभिवचन दिलं आहे, ज्या गोष्टी देणार असं परमेश्वर बोलला आहे, त्या गोष्टी देण्यासाठी ज्यावेळेस परमेश्वर करार करतो, परमेश्वर स्वतः त्या करारामध्ये उतरतो आणि परमेश्वर तो करार राखत असताना परमेश्वर ही काळजी घेतो की ज्या गोष्टी देण्याचं मी बोललोय त्या गोष्टी मी देणारच देणार, मी त्या गोष्टींची पूर्तता करणारच करणार. प्रेज द लॉर्ड. सो आपण पाहिलं होतं की उत्पत्ती 15 मध्ये ओके बेरेट हा शब्द वापरला होता किंवा आपण हे सुद्धा पाहिलं की आपण म्हणतो लेटस मेक अन अग्रीमेंट, लेटस मेक अ कॉव्हनंट, आपण म्हणतो की करार करूया. परंतु जर तुम्ही इब्री लोकांमध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये पाहिलं तर करार करूया, आपण कॉव्हनंट करूया असं ते लोक म्हणत नाहीत. दे से कट अ कॉव्हनंट. ते म्हणतात की आपण नाही का लेटस कट अ कॉव्हनंट, म्हणजे तिकडे एक शब्द वापरला गेलाय जेनेसिस 15 उत्पत्ती 15 मध्ये जर पाहिलं असेल तिकडे अब्राहमासोबत जेव्हा परमेश्वर बोलतो तिकडे जो शब्द वापरण्यात आलाय तो आहे बॅरिट आणि कॅरट किंवा करात. ओके, KARATH. सो कराटचं मिनिंग काय होतं माहितीये का,
टू कट म्हणजे एखादी गोष्ट नाही का स्लाइस करणं, कट करणं, एखादी गोष्ट नाही का चिरणे, एखादी गोष्ट दोन तुकड्यांमध्ये दुभागणं. ओके, सो परमेश्वर ज्यावेळेस करार करतो तर परमेश्वर काय म्हणजे ती भाषा जी आहे किंवा जो करार यहुदी लोक करतात त्यावेळेस ते कधीच असं बोलत नाही की चल आपण नाही का येऊया आपण हा करार करूया. नो, ते म्हणतात लेट अस कट अ कॉव्हनंट, म्हणजे आपण एक करार जो आहे तो करार आपण नाही का कापूया किंवा आपण करारामध्ये विभाजन, करार हा विभागूया, आपण करार हा जो आहे तो करार आपण दुभागूया, अशी भाषा वापरली जाते. प्रेज द लॉर्ड. आणि आपण खूप डिटेलमध्ये ह्या गोष्टी पाहिल्या आहेत की असं का म्हणण्यात आलं आहे आणि हे किती महत्वाचं आहे आपण हे सुद्धा पाहिलं आहे. ज्यावेळेस अब्राहमासोबत परमेश्वराने करार केला त्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की असं असं आहे, मी तुला आशीर्वादित करीनच करेन, तुझ्या घरात जो दास आहे, जो दमिश्की अलिएझर आहे, तो तुझ्या संपत्तीचा वारस बनणार नाही, तर तुझ्या पोटचा जो सारेला होणार, तुला होणार, तोच तुझ्या संपत्तीचा वारीस बनणार आणि तुझ्यातूनच राष्ट्र निर्माण होणार. आणि मग या गोष्टीवर अब्राहम विश्वास ठेवतो. परमेश्वर अब्राहमाचा हात धरून त्याला बाहेर घेऊन होता आणि म्हणतो बघ हे तारे तुला मोजता येतात का, मोज, अशी तुझी संतती होणार आहे, हे माझं तुझ्यासाठीचा प्लॅन आहे. तुला असं वाटतंय की मी आता मरणार, मी म्हातारा झालाय, अब्राहम तू विचार करतो की तू मरणार आणि मला एक पण मुलबाळ नाहीये, तर कसं होणार, माझी सगळी संपत्ती, मी जे काही मिळवलं आहे ते कोणाकडे जाणार, माझा जो दास आहे त्याच्याकडे जाणार आणि मी निसंतान आलो आणि निसंतान जाणार. अब्राहम हे तुला असं वाटतं, पण परमेश्वर त्याला हात धरून बाहेर घेऊन येतो त्याच्या डेऱ्यामधून, त्याच्या तंबूमधून आणि परमेश्वर म्हणतो या आकाशातील ताऱ्यांकडे बघ, हे तुला मोजता येत आहेत का, माझी तुझ्यासाठीची योजना अशी आहे की असे असंख्य असे जसे हे तारे आहेत ना तसे, ओके, प्रेज द लॉर्ड, तशी तुझी संतती असणार आहे. इट मीन्स इट इज इनन्युमरेबल, अनअकाउंटेबल. तुम्ही ती मोजू शकत नाही, तुम्ही त्याला नंबर्स देऊ शकत नाही, तुम्ही क्रमाने त्यांना मांडू शकत नाही. कारण आता जर आपण आकाशात पाहायचं ठरवलं तर तुम्हाला तुमच्या लिमिटेड विजन मध्ये जेवढे तेवढेच तारे दिसतील. ओके, काही लोकांना कमी दिसतील, काही लोकांना जास्त दिसतील, पण जसं आकाश अजून स्पष्ट होईल तसे तुम्हाला तारे जास्त दिसतील. पण तुम्ही तुमच्या मर्यादित विजन मध्ये पाहणार. अजून मोकळ्या मैदानात जाऊन पाहिलं की तुम्हाला जास्त दिसेल, मोकळं आभाळ पाहिलं की जास्त दिसेल. पण मला तुम्हाला सांगू द्या की इतकं मोठं हे विश्व आहे, हे अवकाश इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये पृथ्वी हे एका बिंदू समान आहे, एका सूक्ष्म बिंदू समान आहे. प्रेज द लॉर्ड. तर विचार करा या पूर्ण अवकाशामध्ये किती 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 हजारो करोडो लाखो अब्जो पटीने तारे असतील. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर अब्राहमासाठी ती योजना करत होता, परमेश्वराने ते अभिवचन दिलं होतं. सो वेन गॉड एंटर्ड, आणि मग अब्राहम हा परमेश्वराला विचारतो की मग मी कसं विश्वास ठेवू ना, म्हणजे ह्याचं तुम्हाला काय दाखवणार आहे प्रभू, की हे कशावरून मी विश्वास ठेवू, असं होईल. परमेश्वर बोलते. मग अब्राहमाला परमेश्वर म्हणतो ठीक आहे, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाचा एक एका, 3 वर्षाची एक शेळी, त्याच्यानंतर एक पक्षी, पारवा आणि लावे असे पक्षी, हे सगळे तू घेऊन ये, ते मधोमध चिरून दोन बाजूला ठेव. प्रेज द लॉर्ड. असं आपण पाहिलं की अब्राहमाला परमेश्वर म्हणतो. आणि संध्याकाळच्या वेळेस काय होतं, अब्राहमाला खूप गाढ झोप लागते, निबिड अंधकार त्याच्यावर पसरलेला असतो आणि नाही का अब्राहम एकदम गाढ झोपेमध्ये आहे आणि खूप जास्त अंधकार त्यावेळेस पसरलेला आहे संध्याकाळच्या वेळेस. ओके, अब्राहमाने हे जे प्राणी आहेत 3-3 वर्षाचे ते कट करून दोन्ही बाजूला ठेवलेले आहेत. पक्षी त्याने चिरले नाही, पक्षी त्याने तसेच ठेवले. सो असं होतं की त्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, अब्राहमाला पहा गाढ झोप लागलेली आहे. बायबल सांगतं सूर्यास्ताच्या सुमारास अब्राहमास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला आणि परमेश्वर अब्राहमास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहतील. आता परमेश्वर कोणत्या तरी गोष्टी बोलतो. जेव्हा अब्राहम म्हणतो की परमेश्वर बरोबर आहे, पण तू मला हे वतन दिलं, हे मी कशावरून समजू. आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टी घेऊन ये, 3-3 वर्षाचे हे प्राणी आणि नाही का हे मी जे 2 पक्षी सांगितले ते असे पारव्याचे एक पिलू एक होला हे तू घे आणि ते असं ठेव. आता हे जे प्राणी आहे ते मधोमध चिरून दोन्ही बाजूला असे ठेवलेले आहेत. समजा रस्ता आहे, रस्त्याच्या दुतर्फा, ओके, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला असे हे मधोमध चिरून ठेवलेले. अब्राहमाला खूप गाढ झोप लागली आहे, सूर्यास्ताचा समय आहे. ओके, इट इज लाईक इव्हनिंग होत आहे त्यावेळेस आणि परमेश्वर त्या अवस्थेमध्ये, अब्राहमाला गाढ झोप लागलेली, परमेश्वर अब्राहमाला बोलतो, अब्राहम
तू निश्चितपणे समज, ओके, खचितपणे समज. मी बोललोय की तुझी संतान नाही का असं होणार की काही देशात स्वतःचा नाही अशा देशामध्ये तुझी संतान उपरी आश्रित म्हणून राहील. तिथले लोक लोकांचं दास्य करतील. ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील आणि ज्या राष्ट्रांचे दास्य त्यांनी केलंय त्यांचे मी पारिपत्य करीन, त्यांना मी हरवेन आणि त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन त्या राष्ट्रातून बाहेर निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाऊन मरशील, त्यांना भेटशील, पूर्वजांकडे जाशील, परंतु तुला तुझ्या चौथ्या पिढीचे लोक अब्राम हे परत या ठिकाणी इथे येतील. हा देश मी त्यांना देईल. दुधामधाचे प्रवाह असलेल्या जमिनीमध्ये, भूमीमध्ये, देशामध्ये मी त्यांना घेऊन जाईल. या गोष्टी परमेश्वर अब्रामाशी बोलतो. ही करार आहे, एक बॉन्ड बनवण्याची वेळ, एक नाही का अग्रीमेंट करण्याची वेळ आहे. आणि त्या वेळेमध्ये बायबल सांगते की अब्राम गाढ झोपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता असं असतं की ज्या वेळेस ओके कट अ कॉव्हनंट किंवा आपण एखादा करार करूया असं म्हटलं जातं, त्यावेळेस काय होतं की हे जे प्राणी मधोमध चिरून ठेवलेले असतात त्याच्यामधून ज्या दोघांमध्ये करार झालाय त्यांनी त्यामधून चालत जायचं असतं. दोन्ही साईडला अर्धे अर्धे प्राणी ठेवलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यामधून चालत जायचं असतं. का? कारण ते ज्यावेळेस त्या दोन चिरलेल्या प्राण्यांच्या मधून चालत जातात त्यावेळेस असं असतं की ह्या दोघांपैकी एकाने जरी करार मोडला, ह्या दोघांपैकी एकाने जरी दिलेला शब्द पाळला नाही किंवा जो शब्द दिला आहे तो पूर्ण केला नाही, तर जसे हे प्राण्यांचे हाल झाले तसे जसं त्यांचं रक्त ह्या जमिनीवर सांडलं आहे, जसे त्यांचे दोन भाग झालेत, मधून त्यांना चिरण्यात आले, तसं जो व्यक्ती शब्द पूर्ण करणार नाही, जो व्यक्ती करार पाळणार नाही, जो व्यक्ती करारामध्ये राहणार नाही, त्याचे त्या प्रकारचे हाल होतील. आणि मग त्या दोघांनी त्या चिरलेल्या प्राण्यांच्या मधून, त्या रस्त्याच्या मधून जायचं असतं. प्रेज द लॉर्ड. सो अशा प्रकारे हा करार केला जातो. पण ज्यावेळेस दोघांना चालण्याची वेळ होती त्यावेळेस अब्राम झोपला होता आणि परमेश्वर स्वतः, बायबल सांगतं उत्पत्ती 15:17 मध्ये की त्यावेळेस नंतर सूर्य मावळला, सूर्यास्ताच्या वेळेस अब्राम झोपलाय, आता सूर्य मावळलाय, नंतर निबिड अंधकार पडला, खूप काळोख झाला आणि असे झाले की धुमसती आकटी व जळती मशाल, ओके, त्या शवांच्या तुकड्यांमधून, त्या अॅनिमल्सचे जे नाही का पीसेस करून ठेवले होते त्यांच्यामधून धुमसती आकटी आणि जळती मशाल जाऊ लागली. आणि त्या दिवशी बायबल सांगतं 18वं वचन उत्पत्ती 15:18, त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. सो ज्या वेळेस त्या शवांच्या मधून ते दोन तुकडे चिरून ठेवलेल्या प्राण्यांच्या मधून जाताना काही गोष्टी बोलायच्या असतात, काही वाचा बांधायची असते, काही शब्द द्यायचे असतात आणि काही गोष्टी प्रोक्लेम करायच्या असतात, काही घोषणा करायची असते. जसं की आपण एखादा करार केला आणि आपण पेपरवर काही गोष्टी लिहून ठेवल्या, ते जे करायचं असतं त्या गोष्टी करायच्या वेळेस परमेश्वर एकटा त्याच्यामधून चालला, अग्नीच्या स्वरूपातून चालला आणि परमेश्वराने स्वतः शब्द दिला. परमेश्वर स्वतः म्हणाला की मिस्राच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. सो परमेश्वराने तिकडे वाचा बांधली, परमेश्वराने तिकडे करार केला आणि वचन सांगतं की केनी, परिजी, कदमोनी, हित्ती, इफ्राईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुशी या लोकांचा प्रदेशही मी तुला देतो. सो तिकडे वेगवेगळे लोक होते, वेगवेगळे नाही का कम्युनिटीचे लोक राहत होते, पण परमेश्वर अब्राहमाला म्हणतो की हा जो प्रदेश आहे जिथे केनी, परिजी, यबुसी, आगागी, त्याच्यानंतर गिरगागी, रफाईम, अमोरी, कदमोनी, हित्ती हे जे सगळे लोक आहेत ना, ह्यांचा प्रदेश सुद्धा, ही जागा सुद्धा, ही जमीन सुद्धा, हा देश सुद्धा, या सगळ्या गोष्टी मिस्राच्या किंवा इजिप्तच्या नदीपासूनचा महानदीपर्यंतचा प्रदेश अब्राम मी तुझ्या संततीला देत आहे. हे शब्द प्रोक्लेम करत परमेश्वर तो करार करत त्या शवांच्या तुकड्यांमधून चालला. याचा अर्थ की अब्राहम, तुला काहीच करायचं नाहीये या करारामध्ये. दोघांनी चालायला पाहिजे, दोघांनी बोललं पाहिजे, दोघांनी कबूल केलं पाहिजे. पण इकडे परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, अब्राम तुला काहीच करायचं नाही, जे करणार आहे ते मी करणार आहे. आणि अब्राम, जर मी माझा शब्द पाळला नाही, मी जर तुझ्या संततीला ही जागा दिली नाही, या लोकांना कोणते कोणते केनी, कनिजी, कदमोनी, हित्ती, परिजी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी, यबुशी ह्या लोकांना जर मी घालवून दिलं नाही आणि ही जागा या ठिकाणी जर तुझी संतती नाही आली, तुझं येणारी पिढी जर इकडे नाही वस्ती झाली, तर ह्या शवांचे जे हाल आहेत ना तसे माझे हाल होऊ दे. परमेश्वर त्या करारामध्ये उतरतो आणि परमेश्वर सगळा ब्लेम, सगळं काम, सगळ्या शिक्षा, सगळा दंड स्वतःवर घेतो आणि अब्रामावर काहीच करायचं ठेवत नाही. सो हा अनकंडिशनल कॉव्हनंट होता, हा अशा प्रकारचा करार होता
जिथे परमेश्वराने कोणतीच कंडिशन ठेवली नव्हती. परमेश्वराने कोणत्याही प्रकारची अपेक्षा अब्रामाकडून किंवा त्याच्या संततीकडून ठेवली नाही. परमेश्वराने स्वतः हा करार केला होता की बघ ह्या अशा गोष्टी होणार आहेत आणि तोच परमेश्वर आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. सो हा इतका सॉलिड, इतका मजबूत, इतका बलशाली, इतका इतका प्रभावी करार परमेश्वराने केला होता. त्यामुळे आजही आपण बोलतो की आम्ही अब्रामाची संतती आहोत, अब्रामाचे आशीर्वाद आमचे आहेत. तेव्हापासून आजपर्यंत अब्रामाची संतती आहे. प्रेज द लॉर्ड. वाढतीये, रोज जन्म घेतीये, रोज पृथ्वीवर राज्य करतीये. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही सुद्धा त्याच एका पित्यापासून, त्याच अब्रामापासून आलेले आहात. प्रेज द लॉर्ड. सो इथपर्यंत आपण पाहिलंय. ऑलमोस्ट 2 ते 3 वेळा मी इथपर्यंत गोष्टी रिपीट केल्या आहेत. प्लीज ह्या गोष्टी लक्षात ठेवा, विसरू नका. सैतान येणार हे बीज चोरी करण्यासाठी, हे नॉलेज तुमच्यामधून काढण्यासाठी. पण ज्यावेळेस तुमच्याकडे हा डॉक्युमेंट असेल, ज्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही कराराची संतान आहात, तुम्ही अशीच नाही का रस्त्यावरून उचललेली नाहीये, तुम्ही अनाथ नाहीये, तुम्ही सोडलेले नाहीये, कोणी फक्त तुमच्यावर दया करत नाही, तर तुम्ही कराराचे पुत्र आहात, हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल, तुमचं प्रार्थना करणं बदलेल, तुमचं परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही ज्या वेळेस नाही का मी गरीब आहे, मी असं आहे, मी तसं आहे, हा लाचारीने तुम्ही जो विचार करत असाल, त्या लाचारीच्या क्षेत्रात तुम्ही परत कधी जाणार नाही. तर तुम्ही अशा ठिकाणी उभं राहून गोष्टींना कमांड कराल आणि हक्काने त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न कराल. का? कारण तुम्हाला माहितीये तुम्ही कोणत्या करारामध्ये आहात, तुम्हाला माहितीये कराराची भाषा काय, तुम्हाला माहितीये की परमेश्वराने या करारामध्ये सगळ्या गोष्टी स्वतःवर ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. सो अब्रामाला यामध्ये काहीच करायचं नव्हतं. ही बिकेम द बेनिफिशरी. तो फक्त नाही का सगळ्या गोष्टी आशीर्वाद मिळवणारा, बेनिफिट्स घेणारा बनला. प्रेज द लॉर्ड. असा इतका महान आपला परमेश्वर आहे. आपण एदेन बागेतला आदाम सोबत केलेला करार पाहिला आहे. त्याच्यानंतर काय झालं हे आपण पाहिलं आहे. देन आपण नोहाचा करार सुद्धा पाहिला आहे. प्रेज द लॉर्ड. आदाम सोबत जो करार केला होता त्याच्यामध्ये कंडिशन होती. ओके, लेट अस रिवाइज क्विकली. एदेन बागेमध्ये आदाम सोबत जो परमेश्वराने करार केला, आय प्रूव्ड यू की परमेश्वराने आदाम सोबत करार केला होता. आणि हे बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे. लोकांना वाटेल की एदेन बागेत कोणता करार होता. बायबल सांगते की परमेश्वराने एक कंडिशन ठेवली होती. आदामाला सांगितलं होतं की बागेची काळजी घे, जमिनीची मशागत कर, बागेची राखण कर आणि सगळ्या बागेमध्ये जेवढे पण नाही का हरित वनस्पती आहे, सबीज फळं देणारी आहे, सगळ्याचं फळ तू खा. परंतु तिकडे ना एक झाड आहे जी बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार आहे, ते खाऊ नको. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आपण खूप स्पष्टपणे, खूप सखोल अभ्यास केलाय की ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू मरण पावशील. आणि खरंच की त्याच दिवशी आत्मिक विभक्तपणा आला, परंतु फिजिकल डेथ सुद्धा ज्या दिवशी फळ खाल्लं त्याच दिवशी आली आहे. जर तुम्हाला हे अजून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपले प्रिव्हियस मेसेजेस जे युट्यूबवर आहेत ते पहा की कसं काय ना ज्या दिवशी खाल्लं त्याच दिवशी मरण पावलं. कारण अब्राम तर 931 का 930 वर्ष, अब्राम नाही, आदाम 930 वर्ष जगला. प्रेज द लॉर्ड. इफ आय एम नॉट रॉंग. मग कसं काय बोलू शकतो की त्याच दिवशी? मग देवाचं वचन काय सांगतं, ह्याचं स्पष्टीकरण काय, हे सगळं आपण आधी शिकलेलो आहोत. आणि बायबल सांगतं की आदामाने हा करार मोडला. प्रेज द लॉर्ड. आपण होसेया 6:7 आय गेस, होसेया 6:7 जर मी चुकीचं बोलत नसेल तर, होशे 6:7 मध्ये आपण पाहिलं की तिकडे देवाचं वचन म्हणतं, बट लाईक ऍडम दे ट्रान्सग्रेस द कॉव्हनंट देअर दे डेल्ट फेथलेसली विथ मी. म्हणजे होशे 6:7 मध्ये देवाचं वचन सांगते की जसा आदामाने ओके बागेमध्ये तो माझ्याशी अविश्वासूपणे वागला आणि त्याने करार मोडिला, तसं हे लोक माझ्याशी नाही का गैरवर्तन करत आहे, असं परमेश्वर होशे या संदेशाद्वारे बोलतो. तिकडे स्पष्ट लिहिलं आहे की जसा आदामाने माझा सोबत असलेला करार मोडिला, याचा अर्थ एदेन बागेत आदामासोबत एक करार परमेश्वराने केला होता. प्रेज द लॉर्ड. सो आपण तो करार पाहिला आहे. आपण नोहा सोबतचा करार सुद्धा पाहिला आहे. नोहा सोबत ज्यावेळेस परमेश्वराने करार केला, इट वॉज आफ्टर द फ्लड, जलप्रलय आल्यानंतर, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. ओके, नोहा सोबतचा जो करार होता ना, तो एक वेगळा, एक विशिष्ट असा करार आहे. आणि तो खूप म्हणजे इतका सुंदर करार आहे, कारण पृथ्वीवर इतकी दुष्टाई, इतकं पाप, इतक्या वाईट गोष्टी वाढल्या होत्या की समूळ सगळ्यांचा नाश करायचं परमेश्वराने ठरवलं. आणि बायबल सांगतं प्रलयाचं पाणी ओके महान रीतीने ह्या पृथ्वीवर आलं, जलप्रलय झाला, इतके दिवस पाऊस पडला, संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली डुबली. प्रत्येक एक झाड, पृथ्वीवर वावरणारे प्राणी, पक्षी,
सगळ्याचा नाश झाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मरण पावले. फक्त जे तारवामध्ये होते ते प्राणी, नोहा, त्याची बायको, त्याचे 3 पुत्र, त्याच्या 3 सुना, हे 8 जण आणि जेवढे प्राणी त्या तारवामध्ये होते तेवढेच वाचले. प्रेज द लॉर्ड. बाकी कुठेच काहीच नव्हतं आणि सगळ्या गोष्टींचा नाश झाला. आणि ज्या वेळेस नोहा हा तारवातून बाहेर आला, त्याने ज्यावेळेस जमिनीवर पाऊल ठेवलं, परमेश्वराने नोहासोबत करार केला. हालेलुया. परमेश्वराने त्याला ब्लेस केलं. परमेश्वर नोहाला म्हणाला, तुम्ही उत्पत्ती 9 मध्ये ह्या गोष्टी वाचू शकता की नोहासोबत जो करार केला होता, इट इज कॉल्ड अन अनकंडिशनल कॉव्हनंट. आदाम सोबत होता त्याच्यामध्ये एक कंडिशन होती, नोहासोबत जो करार होता त्याच्यामध्ये काहीच कंडिशन नव्हती. परमेश्वर म्हणाला की नाही का, यापुढे ओके, ह्याला ना युनिव्हर्सल कॉव्हनंट पण म्हणतात, की सर्व जगासोबत केलेला, हा फक्त नोहासोबत, फक्त इस्रायल लोकांसोबत, इब्री लोकांसोबत किंवा एका विशिष्ट देशासोबत केलेला करार नव्हता. द कॉव्हनंट विच गॉड मेड विथ नोआ वॉज युनिव्हर्सल अँड इट वॉज अनकंडिशनल. इट इज अनकंडिशनल. ओके, तो कुठलीही अट ठेवण्यात आली नव्हती. तो जागतिक सर्व पृथ्वीवरच्या रहिवाशांसोबत परमेश्वराने केलेला करार होता. आणि बायबल सांगतं की नोहा आणि त्याचे डिसेंडंट्स, त्याचे पुत्र, त्याच्या सुना आणि जे सगळे जिवंत प्राणी होते त्या सगळ्यांसोबत, संपूर्ण सृष्टीसोबत केलेला हा करार होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर ज्यावेळेस नोहा बाहेर आला तारवातून, परमेश्वर त्याला म्हणाला की बघ, मी तुझ्यासोबत करार करून ठेवतो. नोहा काहीच बोलला नाहीये. परमेश्वर स्वतः पुन्हा एकदा आला आणि स्वतःहून म्हणतो, नोहा, मी तुझ्यासोबत करार करून ठेवतो की यापुढे परत कधीही जलप्रलयाने अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीचा नाश मी करणार नाही. आणि त्याची खूण म्हणजे मी आकाशामध्ये हे धनुष्य, इंद्रधनुष्य आपण ज्याला म्हणतो, ओके, हे धनुष्य ठेवलंय, दिस रेनबो. ओके, ज्या ज्या वेळेस हे धनुष्य दिसेल, इंद्रधनुष्य दिसेल, त्या त्या वेळेस माझ्या कराराची आठवण होईल. इंद्रधनुष्य प्रत्येक ठिकाणी, गावा, खेड्या, पाड्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये, पृथ्वीवर सगळीकडे दिसतं. सो परमेश्वराने हा पृथ्वीसोबत, सृष्टीसोबत, मनुष्य जातीसोबत केलेला करार आहे की पुन्हा एकदा समूळ सगळ्यांचा जलप्रलयाने नाश होणार नाही. याचा अर्थ पृथ्वीचा नाश होणार असं नाही. ओके, प्रेज द लॉर्ड. पण जलप्रलयाने किंवा खूप मोठं नाही का पाण्याद्वारे अशा प्रकारचा सगळ्या पृथ्वीचा, सगळ्या देशांचा, संपूर्ण मनुष्य जातीचा, सगळ्या सृष्टीचा नाश मी करणार नाही, असं परमेश्वर म्हणाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा करार खूप महत्वाचा आहे आणि या कराराला ना आपण एक नवीन सुरुवातीचा करार म्हणू शकतो, कारण तिकडून पुन्हा एकदा ह्या पृथ्वीवर मनुष्याची जीवनाची नवीन सुरुवात झाली. सो दिस इज द कॉव्हनंट विच गॉड मेड in the new beginning of Noah and his descendants on the earth. Hallelujah. Praise the Lord. परमेश्वराने मनुष्य जातीसोबत केलेला हा करार आहे. संपूर्ण मानवांसोबत, सृष्टीसोबत हा केलेला करार आहे. प्रेज द लॉर्ड. हा करार काय सिग्निफाय करतं माहिती, की यापुढे याचा अर्थ मनुष्य कितीही वाईट वागू दे, कितीही विकेड, दुष्ट, कितीही पापी बनू दे, काहीही होऊ दे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट मॅन इज डुईंग, मनुष्य काय करत आहे याकडे मी बघणार नाही. कारण आधी इतकी दुष्टता वाढली होती की त्या दुष्टतेमुळे, त्या पापामुळे सगळ्यांचा नाश झाला. पण ज्यावेळेस हा करार परमेश्वराने नोहाद्वारे केला, परमेश्वर म्हणतो यापुढे मी कधीच कोणाचा असा नाश करणार नाही. याचा अर्थ काय माहिती, यापुढे भले मनुष्याने किती पाप केलं तरी समूळ संपूर्ण पृथ्वीचा, संपूर्ण मनुष्य जातीचा नाश पाण्याने होणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने हा युनिव्हर्सल करार, एक कॉव्हनंट, अशा प्रकारचा कॉव्हनंट केला होता, करार केला होता. प्रेज द लॉर्ड. that worldwide flood will not destroy the mankind. हालेलुया. मी सारखं सारखं बोलते की जागतिक पूर किंवा सगळ्या जगामध्ये अशा प्रकारचा जलप्रलय होऊन मनुष्य मरणार नाही, सगळ्या लोकांचा नाश होणार नाही. अशा प्रकारचा हा करार परमेश्वराने केला होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आपण आता आलो आहोत की त्याच्या पुढे, की परमेश्वराने मोशे सोबत एक करार केला होता, मोझेक कॉव्हनंट ज्याला म्हणतात. ओके, मोशे सोबतचा करार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा करार परमेश्वराने मोशे सोबत केव्हा केला माहिती, की ज्या वेळेस आफ्टर द एक्झोडस, म्हणजे संपूर्ण मिसर राष्ट्र, ओके,
मिसर नाही, संपूर्ण इस्रायलाचं राष्ट्र मिसर देशामधून, इजिप्त देशामधून मोशेद्वारे परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं, ज्यावेळेस लाल समुद्र ओलांडून ते जंगलाच्या वाटेने जात होते, रानातून प्रवास करत होते, त्यावेळेस परमेश्वराने मोशे सोबत एक करार केला होता. हा करार माउंट सायनायवर किंवा सिनाय पर्वतावर करण्यात आला होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही जर निर्गमचं पुस्तक खूप चांगल्या प्रकारे वाचलं असेल तर तुम्हाला कळेल. प्रेज द लॉर्ड. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 12वं वचन कोणीतरी वाचा. निर्गम 3:12. सो इकडे सुरुवातीच्याच काही वचनामध्ये अजून तर मोशे तिकडे गेलाही नाहीये. परमेश्वर फक्त मोशेला पाचारण करतोय आणि तिकडे एका पर्वताबद्दल परमेश्वर बोलतोय. आता मोशे काय झालाय, पळून तो आपला मिद्यानी जो याजक आहे, मिद्यांचा याजक आहे, त्याचा सासरा सुद्धा एक नाही का प्रिस्ट होता, एक याजक होता, इत्रो. त्याची शेरडं मेंढरं चारत होता. त्यावेळेस परमेश्वर त्याला त्या बर्निंग बुशमध्ये, त्या जळणाऱ्या झाडीमध्ये दर्शन देतो आणि परमेश्वर त्याच्याशी काही गोष्टी बोलतो की उठ, लोकांचं इस्रायली लोकांचा नाही का आक्रोश माझ्या कानी आलाय, तर तू परत मिसर देशात जा, तिकडे जा, मी सांगेन अशा गोष्टी कर, मला माझ्या लोकांची भेट घ्यायची. ह्या गोष्टी ज्यावेळेस परमेश्वर मोशेशी बोलत आहे त्यावेळेस ना परमेश्वर बायबल सांगतं, तेव्हा देव मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा, ते मोशे देवाला म्हणतो, असा मी कोण? कारण परमेश्वर मोशेला म्हणतोय तू जा, त्यांना सोडव, फारोकडे जा. मोशे परमेश्वर म्हणतो, फारोकडे जाणार, इस्रायलाला मी बाहेर काढणारा मी कोण आहे ना, मी तर साधारण मनुष्य आहे, तू मला का सांगतोय जायला? आणि 12व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेल. परमेश्वर मोशेला काय म्हणतोय की आय विल बी विथ यू, इंडीड आय विल बी विथ यू. खचित मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला पाठविले याची तुला खूण हीच. आय एम गिव्हिंग यू साइन. तुला वाटतं ना तू का जायचं आणि तू का फारोशी बोलायचं आणि तू का लोकांना बाहेर काढायचं, पण मी तुझ्यासोबत असणार आहे. हालेलुया. आणि मी तुझ्यासोबत असणार याचं चिन्ह, याची खूण काय आहे की तू या लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. याच डोंगरावर, याच पर्वतावर, मिसर देशातून ज्यावेळेस तू लोकांना बाहेर काढशील, याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची सेवा कराल. ही खूण मी तुला देते. सो त्याला मिशनवर पाठवण्याच्या आधी गॉड गेव हिम वन साइन. आणि त्याच डोंगरावर तिकडेच परमेश्वराने त्याच्यासोबत कॉव्हनंट सुद्धा केला. पुढे आपण वाचू शकतो निर्गम 23, 24, 25 मध्ये की त्या सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशे सोबत करार करतो. हा जो करार आहे ना मोशे सोबत केलेला करार, हा अनकंडिशनल करार नाही जसा अब्रामासोबत केला किंवा नोहा सोबत केला. नो, हा करार जो आहे इट इज कंडिशनल, किंवा ह्याच्यामध्ये काही अटी लागू केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर सांगत आहे. सो हा एक वेगळ्या प्रकारचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे परमेश्वराने जो मोशे सोबत करार केला, इट इज अ कंडिशनल बिब्लिकल एग्रीमेंट बिटवीन गॉड अँड अ नेशन ऑफ इस्रायल. हा जो करार आहे सगळ्यांसोबत नाही केलाय. खूप लोक असतात ना लाईक 10 कमांडमेंट्स फॉलो करतात, किंवा खूपसे लोक आहेत ते काय करतात माहिती, ते व्हॉट वी कॅन से, खूप अनेक लोक जे आहेत ते जुन्या करारामधून नाही का त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करतात. पण समजून घ्या की हा जो करार आहे, ह्या ज्या गोष्टी ते परमेश्वराने कोणासोबत केल्या, या सगळ्यांसोबत केलेल्या नाहीयेत. हा जो करार आहे हा एक कंडिशन्स ठेवून परमेश्वराने करार केला आहे. हा करार किंवा हे जे अग्रीमेंट माउंट सिनाईवर हा जो करार झाला, हे जे अग्रीमेंट झालं, ते परमेश्वर आणि इस्रायल राष्ट्र यांच्यामध्ये झालंय. परमेश्वर आणि इस्रायली लोक, परमेश्वर आणि यहुदी किंवा इब्री लोकांमध्ये झालेला आहे. हा संपूर्ण पृथ्वीसोबत केलेला करार नाही, हा वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत केलेला करार नाहीये. हा केवळ आणि केवळ इस्रायलाचं राष्ट्र आणि परमेश्वर यांच्यामध्ये झालेला करार आहे. सो हा सीमित, लिमिटेड, मर्यादित, ओके, एक प्रकारचा प्रायव्हेट कॉव्हनंट म्हणू शकतो, एक प्रकारचा वैयक्तिक खाजगी करार परमेश्वराने केला इस्रायल राष्ट्रासोबत. तुम्हाला माहितीये हे इस्रायल वेगळं होईपर्यंत इस्रायल असं राष्ट्र नव्हतं, तोपर्यंत इस्रायलला एक राष्ट्र म्हणून ओळख नव्हती. जर तुम्ही पाहाल की ज्या वेळेस
प्रथम वत्साचा मृत्यू होणं, शेवटची जी पिढा होती 10वी पिढा आली आणि मग फारो म्हणतो की कारण बायबल सांगतं की फारोच्या घराण्यापासून जात्यावर दळणाऱ्या बाईपर्यंत अक्षरशः प्राण्यांमध्ये पण जे पहिलं जन्मलेलं अपत्य जे आहे ते सगळं मरण पावले आणि पूर्ण देशामध्ये मध्यरात्री अचानक हाहाकार उडायला लागला, सगळे रडायला लागले. एक पण घर मिसर देशामध्ये असं नव्हतं की जिथे कोणाचा मृत्यू झाला नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस मोशे नाही का मोशे नाही फारो चिडतो आणि म्हणतो की जा तुझ्या लोकांना घेऊन जा, त्यांच्या मुलाबाळांना घेऊन जा, तुमच्या शेरडा मेंढरांना घेऊन जा, तुमच्या देवाला यज्ञ करा, मला पण आशीर्वादित करा आणि ह्या देशातून तुम्ही निघून जा, कारण या देशामध्ये खूप हाहाकार माजलाय. आणि त्यावेळेस परमेश्वराने आधीच सांगितलं होतं की रात्री ज्यावेळेस या गोष्टी घडतील तर तुम्ही काय करायचं, तुमच्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांपासून, पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून, स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोने चांदीचे दागिने सगळ्या गोष्टी मागून ठेवा. आणि तुम्ही जर नीट बायबल वाचलं तर त्याच्यामध्ये काय दिलंय माहिती, आय टेल यू. निर्गम याचा 12वा अध्याय 35 आणि 36 वचन पहा. इथे काय लिहिलंय, निर्गम 12:35-36. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्याचे दागिने, सोन्या चांदीचे दागिने व वस्त्र प्रावरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी, ओके, इजिप्शियन लोकांची, मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटिले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, मिस्री लोकांना लुटलं. खूप सारे दागदागिने पहा. अब्रामासोबत ज्यावेळेस करार केला होता, त्या शवांच्या मधून परमेश्वर एकटा जात होता, अब्राम झोपला होता. परमेश्वर अब्रामाला काय म्हणाला होता की तुझे लोक जे आहेत ना 400 वर्ष दास्यामध्ये राहतील, 4थ्या पिढीचे लोक माघारे येतील. ज्या लोकांनी त्यांना छळलं ना त्यांच्याकडून ते लोक काय विपुल धन घेऊन बाहेर निघतील आणि ह्या जमिनीमध्ये, ह्या ठिकाणी केनी, परिजी, यबुसी, अगागी, गिरगाई, येरियागी वगैरे, रफाईम, या सगळ्या लोकांच्या जागेमध्ये मी त्या लोकांना स्थिर करेन. ही जागा, हा प्रदेश, हा देश मी त्यांना देईल. सो ती गोष्ट आहे आणि ती गोष्ट फुलफिल होण्याची वेळ आता आली आहे मोशेच्या काळामध्ये. 430 वर्ष झालेले आहेत. परमेश्वर अब्रामाला म्हणालेला 400 वर्ष, बायबल सांगतात आता 430 वर्ष झाली आहेत. इस्रायल लोक इजिप्त देशामध्ये राहिली आहेत, त्यांचं दास्य करतायत, त्यांचा छळ होतोय, ते लोक हालअपेष्टामध्ये जीवन जगतात आणि तिकडून ते लोक बाहेर पडले. ज्यावेळेस ते लोक बाहेर पडले, तुम्हाला माहितीये की ज्या वेळेस या इस्रायल लोकांनी दागदागिने, सोन्या चांदीचे दागिने मागितले, हे सगळं त्यांनी त्या मिस्री लोकांनी इस्रायल लोकांना का दिलं माहिती, बायबल मध्ये इकडे दिलं आहे की ज्या वेळेस त्या लोकांनी हे सगळे मागितलं ना तर मिस्री लोकांनी दिलं, कारण ते मोशेला खूप नाही का, कारण मोशे बोलायचं आणि गोष्टी व्हायच्या, इतके महिने नाही का, वेगवेगळ्या पिढ्या येतात, मोशे बोलतो सगळं होतंय. तर मोशे बद्दल ना त्या मिसर लोकांमध्ये नाही का, त्या प्रजेमध्ये एक प्रकारचा मान सन्मान निर्माण झाला होता. त्यामुळे मोशे बोलला ह्या लोकांनी मागितलं, मोशेच्या सन्मानाप्रित्यर्थ त्या लोकांनी या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. येस. सो ज्या वेळेस बायबल सांगतं, पुढे जर वचन वाचलं तुम्ही, निर्गम याचा आता आपण वाचलं ते 12वा अध्याय आणि 37वं वचन. आय रीड इट फॉर यू. 12:37. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज, म्हणजे फक्त पुरुषांची संख्या, मुलं बाळ स्त्रिया हे सगळं सोडून फक्त पुरुषांची संख्या किती होती, सुमारे 6 लाख. सो फक्त जे पुरुष होते ते होते 6 लाख. ओके. त्यांच्या बरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. मिश्र समुदाय, एक वेगळा असा समुदाय सुद्धा गेला, त्याचा नंबर दिला नाहीये. फक्त जर पुरुष 6 लाख आहे. बघा आजही कुठेही तुम्ही नजर मारा, तुम्हाला माहितीये जर पुरुष असतील तर त्याच्या दुप्पट, कमीत कमी दुप्पट तिप्पट तर स्त्रिया असतात. जर पुरुष 6 लाख असतील तर स्त्रिया किती लाखो असतील, मुलं बाळ अजून किती लाखो पटीने असतील, आणि प्राणी त्यांचे जनावरे किती असतील. म्हणजे एक राष्ट्र एका राष्ट्रातून बाहेर पडते. इजिप्त किंवा मिसर देशातून एक राष्ट्र परमेश्वर बाहेर काढते. त्याच्या आधी इस्रायलाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख नव्हती. तेव्हापासून जे शत्रू इस्रायलाच्या मागे लागले होते ते आजही इस्रायलाला राष्ट्र म्हणून, एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहू देत नाही. आणि आजही युद्ध, आजही वेगवेगळे हल्ले, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि इस्रायल आम्ही राष्ट्र आहोत हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आणि एक राष्ट्र म्हणून ते राहतात. आणि बाकीचे हे जे आजूबाजू
बाजूचे जे इस्लामिक प्रदेश किंवा हे इराण, इराक, जे पर्शिया किंवा हे जे आहेत ना, ते लोक त्यांना राष्ट्र म्हणून नाही का स्वीकारत नाहीत. ते म्हणतात हे लोक नंतर आलेले आहेत, आम्ही आधीपासून आहे, जेव्हा की आधीपासून इस्रायली लोक आहेत. बायबल प्रूफ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तोपर्यंत त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळख नव्हती, कारण परमेश्वर म्हणाले ही जागा, ही जमीन मी त्यांना देईल. परमेश्वराने ती जमीन दिली, पण रानातून जात असताना सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्या मोशेद्वारे यांच्यासोबत करार केला. तिकडे परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या, पण तुम्हाला माहितीये 10 आज्ञा फक्त करार नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. केवळ 10 आज्ञा हे करार नाही. 10 नियम तर दिले, 10 आज्ञा तर दिल्या, कमांडमेंट्स तर दिले, परंतु टोटल 613 613 नियम लावून दिले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर निर्गमन 20, 24, 25 पासून पुढे गणना, अनुवाद जर वाचाल, त्या सगळ्यामध्ये परमेश्वराने त्यांना नियम लावून दिले. सो परमेश्वराने मोशेद्वारे जो करार केला होता, दॅट वॉज अ कंडिशनल कॉव्हनंट. तो करार देव आणि इस्रायल राष्ट्र यामध्ये झाला होता. एक राष्ट्राचा जन्म होत होता. ज्या वेळेस मोशेद्वारे इजिप्त देशावर, फारोवर वेगवेगळ्या पीडा येत होत्या, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणाला होता माहिती? एक वाक्य तिकडे लिहिलेलं आहे, सुरुवातीच्या अध्यायात तुम्ही वाचू शकता, की परमेश्वर म्हणतो की इस्रायल माझा ज्येष्ठ पुत्र म्हणून मी निवडला आहे. इस्रायल माझा प्रथम फळ आहे. सो इस्रायलला किंवा इस्रायलाची संतती म्हणजे याकोबाचे 12 पुत्र आणि त्याच्यापासून जे संतती वाढत 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 गेले, ही कधी वाढायला लागले माहिती? केवळ 70 लोक गेले होते मिसर देशामध्ये. ओके, मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगते. ज्या वेळेस 7 वर्षाचा दुष्काळ होता, याकोबाचे 12 मुलं, ओके, त्यांनी काय केलं? त्या 10 मुलांनी काय केलं? योसेफ जो होता, जो स्वप्न पाहायचा, जो मिसर देशामध्ये विकला गेला होता, त्याने फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता, तो योसेफ, त्याला दास म्हणून विकलं होतं. हा योसेफ आता जाऊन स्थिरावला आहे कुठे? मिसर देशामध्ये, इजिप्तमध्ये. तिकडे वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. पोटिफरच्या घरात होता, नंतर मग पोटिफरच्या बायकोने बलात्काराचा आरोप त्याच्यावर लावला, त्याला जेलमध्ये टाकलं. मग फारोला, त्या काळच्या फारोला एक स्वप्न पडलं. फारो म्हणजे त्या देशाच्या राजाला, इजिप्त देशामध्ये राजाला फारो किंवा फेरो म्हणतात. ओके, सो त्या देशाचा त्यावेळेचा जो राजा होता, जो फारो होता, त्याने काय केलं की त्याला स्वप्न पडलं. कोणालाच त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगता येईना. मग कोणीतरी म्हणतं की जेलमध्ये मला असा एक व्यक्ती भेटला होता, तर जो राजाचा कपबेअरर होता, तो म्हणतो त्याने माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि अगदी तसंच झालं. मग ते योसेफला बोलवतात आणि योसेफ फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो की 7 वर्ष सुकाळाची, पण 7 वर्ष पुढची भयंकर दुष्काळाची आहेत. मग ह्या वर्षामध्ये काय करायचं? तो फारोच्या नावाने जमिनी घेतो, भरपूर पीक काढतो, भरपूर मोठमोठे तो पीक साठवण्यासाठी नाही का मोठमोठे गोदाम बनवतो, संपूर्ण पृथ्वीला अन्नाचा पुरवठा करू शकतो, अशा प्रकारची सोय तो सुकाळाच्या 7 वर्षात करून ठेवतो. आणि दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये जे लोक अन्न घ्यायला येतील त्यांना म्हणायचं ठीक आहे, तुमचे दागदागिने द्या, ठीक आहे तुमच्याकडे काही नाहीये, कारण त्यावेळेस नोट चलन ह्या गोष्टी नव्हत्या. मग ठीक आहे तुमचे प्राणी द्या, प्राणी संपले, दागदागिने संपले, काहीच नाही. ते लोक म्हणायचे आम्हाला नोकर म्हणून ठेवा, पण आम्हाला अन्न तरी द्या. मग वेगवेगळ्या देशची लोक यायची, मग तो म्हणायचा ठीक आहे तुमच्या जमिनी विका. आणि प्रत्येक एक जमीन त्याने फारोच्या नावाने विकत घेतली, फारोच्या नावावर जमीन करून ठेवली आणि त्या लोकांना म्हणाला आता ही जमीन फारोची झाली, ह्या जमिनी तुम्ही नांगरा, तुम्ही हे करा आणि एवढा एवढा हिस्सा फारोला आणून द्या. प्रेज द लॉर्ड. सो अशा प्रकारे त्याने मिसर देशातल्या त्या फारोला त्याने खूप जास्त आशीर्वादित केलं. त्याला असा प्लॅन दिला की फारो सुद्धा चकित झाला की असं पण करू शकतो, हे स्वप्न इतकं चांगलं आहे. म्हणजे वाईट जी गोष्ट होती त्याचं सोल्युशन त्या योसेफद्वारे मिळालं, ती गोष्ट चांगल्याचं कारण बनली. प्रेज द लॉर्ड. आणि आपण नंतर पाहतो की कालांतराने असं होतं की जिथे इस्रायल लोक आहेत, इस्रायल म्हणजे याकोब आणि त्याचे बाकीचे उरलेले जे 10 पुत्र आहेत, त्यांच्या देशात खायला प्यायला काही नाहीये, ते लोक धान्य मागायला फारोकडे येतात आणि फारोने सगळा कारभार योसेफच्या हाती दिलाय. मग योसेफ त्याच्या भावांना बघतो आणि मग तो ओळख पटवतो आणि मग त्याच्या भावांना म्हणतो की तुम्ही त्या देशात का राहता, तुम्ही माझ्याकडे या. आणि अशा प्रकारे याकोब हा जो आता म्हातारा झालाय, याकोबाला परमेश्वराने इस्रायल हे नाव दिलं. ओके, ही गोष्ट, हा इतिहास नीट समजून घ्या. याकोबाला परमेश्वराने इस्रायल हे नाव दिलं, म्हणजे याकोब अर्थात इस्रायल आणि त्याचे पुत्र, त्याचे 10 पुत्र, कारण 11 पुत्र. ओके,
कारण योसेफ ऑलरेडी मिसर देशात होता. मिसर देशात फारोने त्याला एक बायको करून दिली होती. त्याला 2 मुलं सुद्धा झाली होती. प्रेज द लॉर्ड. आणि योसेफला फारोने एक वेगळं नाव सुद्धा दिलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आता काय झालंय, फक्त ह्या याकोब, त्याचे 11 पुत्र, त्यांच्या बायका, त्यांची मुलं बाळ, त्यांचे उपपत्नी, असं करत हा याकोबाचा जो एक परिवार आहे ना, हा याकोब आणि त्याचे 10-11 पुत्रांचा जो परिवार, टोटल 70 जण होते. जर तुम्ही निर्गम याचा पहिला अध्याय वाचाल, प्रेज द लॉर्ड, पहिल्या अध्यायामध्ये दिले याकोबा बरोबर जे इस्रायल वंश सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावही, आणि त्याच्यामध्ये खाली दिलेलं आहे की 7वं इस्रायल वंशज, हा 5वं याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा तर मिस्रातच होता. म्हणजे फक्त 70 लोक चालत गेले होते. आता माझा परिवार आहे, मी खूप चांगल्या ठिकाणी राहते, तर मी माझ्या घरातल्या लोकांना बोलणार ना, तुम्ही तिकडे का राहताय, कशाला कष्ट करताय, माझं एवढं मोठं घर आहे, एवढी शेतीवाडी, एवढी जमीन आहे, तुम्ही सगळे या. तर माझ्या परिवारात, माझ्या इमिडिएट फॅमिलीमध्ये, माझे आई वडील, माझं मुलं बाळ किंवा जे आहेत ते सगळ्या लोकांना मी जिथे चांगल्या ठिकाणी राहते तिकडे बोलवते. इजिप्त देशामध्ये, मिसर देशामध्ये सगळ्यात बेस्ट प्लेस जी होती ना, तिला म्हणतात गोशेन. सगळ्यात सुफलाम सुजलाम अशी जागा होती, सगळं वातावरण चांगलं होतं. त्या बेस्ट प्लेस मध्ये नाही का, योसेफ त्याच्या घराला, त्याच्या कुटुंबाला ठेवतो. याकोब आणि त्याची संतान आणि त्याचा नाही का त्याचे मुलं सुना, त्याची नातवंड मिळून 70 जण त्यांची जागा सोडून, ओके, कनान देश सोडून कुठे गेले आहेत आता, मिसर देशात गेले. सो हे 70 लोक आणि योसेफ या लोकांपासून 400 वर्षामध्ये किती ते पटीने वाढलेत माहिती. मग इस्रायल हे नाव का पडलं, का इस्रायल राष्ट्र म्हणतो माहिती, कारण याकोबाला परमेश्वराने इस्रायल नाव दिलं आणि त्या इस्रायलापासून हे लोक इतके वाढत गेले. प्रेज द लॉर्ड. 12 वंशापासून इतकी हजारो कुळं तयार झाली आणि आता झाले फक्त पुरुष 6 लाख, फक्त पुरुष 6 लाख, स्त्रिया त्याच्यापेक्षा जास्त, मुलं बाळ त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही विचार करा, कुठेच तो आकडा नाही का 30-40 लाखांपेक्षा तर कमी नाहीये. कमीत कमी 30-40 लाख लोक, 30-40 लाख लोक अहरोन आणि मोशे यांच्याद्वारे लाल समुद्र ओलांडून बाहेर गेलीये. आता या लोकांना इस्रायल एक देश म्हणून ओळख मिळते, कारण परमेश्वराने माझा ज्येष्ठ पुत्र म्हणून इस्रायलाला निवडलंय. म्हणजे एका या 70-71 लोक धरा, 70-71 लोकांद्वारे जे लाखोने वाढलेली ही जी आता संतती आहे, एकाच बापापासून आलेले, त्यांचीच मुलं मुलं मुलं, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, 400 वर्षामध्ये अनेक पिढ्या झाल्या आणि आता एक देश तयार झालाय. प्रेज द लॉर्ड. या देशासोबत, या कुटुंबासोबत, या घरासोबत, या इस्रायल किंवा याकोबाच्या परिवारासोबत हा जो करार केलाय तो आहे मोशेद्वारे करण्यात आलेला करार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोशे सुद्धा कोणी परका नाहीये. मोशे सुद्धा इस्रायल, याकोबाला जी मुलं झाली त्याचा तिसरा मुलगा आहे लेवी. रुबेन, शिमोन, लेवी, यहुदा. लेवीच्या घराण्यातून, प्रेज द लॉर्ड. आय डोंट नो तुम्ही लोक नाही का नोट्स बनवताय की नाही. जर तुम्ही पाहिलं तर लेवीला 3 पुत्र होतात, गेर्शोन, कोहात, मरारी. गेर्शोनला 2 पुत्र होतात. हा जो लेवीचा जो दुसरा मुलगा आहे ना कोहात, त्या कोहातला 4 मुलं होतात, अमराम, इसहार, हेब्रोन, उज्जिएल. तर ह्या कोहात म्हणजे लेवी आजोबा झाला, त्याचा मुलगा कोण आहे कोहात, कोहात वडील झाला, आणि कोहाताचा मुलगा कोण आहे अमराम. म्हणजे अमरामला एक मुलगा होतो. अमराम त्याच्या आत्यासोबत किंवा वडिलांच्या बहिणीसोबत लग्न करतो, जिचं नाव आहे योखेबेद. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जर अमराम आणि योखेबेद पाहिलं तर लेवी पासून 1, 2, 3, ओके, ही तिसरी पिढी आहे आणि चौथ्या पिढीमध्ये जन्म झालाय अमराम आणि योखेबेद यांच्याद्वारे अहरोन आणि मोशेचा. सो मोशे लेवीच्या चौथ्या पिढीमध्ये जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. 4 पिढीमध्ये लाखोंनी लोकसंख्या वाढते. कॅन यू इमॅजिन. याचा अर्थ ओके समजून घ्यायचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा करार समजायचा आहे. याकोब, ज्याला इस्रायल हे नाव दिलं, याकोबाला तिसरा मुलगा झाला लेयाद्वारे, त्याचं नाव आहे लेवी. लेवीला एक मुलगा होतो कोहात, कोहातला एक मुलगा होतो अमराम. सो याकोब, लेवी, कोहात,
अमराम, ह्या 4 पिढ्यांनंतर मोशेचा जन्म झालाय. प्रेज द लॉर्ड. खूप हजारो पिढ्यांचा अंतर पण नाहीये. या 4 पिढ्यांमध्येच नाही का लोकसंख्या किती वाढली आहे? 70 लोकांचे लाखो झालेत, लाखो. प्रेज द लॉर्ड. सो अमराम जो आहे, जो लेवीच्या कुळातून आलेला आहे, अमराम जो आहे ना, या अमरामाने आपल्या आत्याशी लग्न केलं आहे. तिचं नाव आहे जोखेबेद किंवा मराठीत योखेबेद म्हणतात. अमराम आणि योखेबेद यांना पहिला मुलगा होतो, त्याचं नाव ते अहरोन ठेवतात. त्यांना दुसरा मुलगा होतो, त्यांना एक मुलगी होते, तिचं नाव मिरियाम ठेवतात. आणि मग नंतर एक मुलगा होतो, त्या सगळ्यात लहान तो आहे मोशे. मोशे सगळ्यात लहान होता ह्या तिघांमध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या मोशेद्वारे परमेश्वर पूर्ण इस्रायल राष्ट्राला बाहेर काढतोय. तोपर्यंत इस्रायल स्वतंत्र राष्ट्र म्हणून कोणी ओळखत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हे 70 लोक याकोब किंवा इस्रायलाद्वारे जे असंख्य पटीने वाढले, त्यांच्या सोबत केलेला हा करार आहे. परमेश्वराने एक ज्येष्ठ पुत्र, माझं पहिलं पुत्र म्हणून या राष्ट्राला निवडलं होतं. सो हा जो करार आहे तो परमेश्वराने एस्टॅब्लिश ऑन माउंट सायनाय, सिनाय पर्वतावर परमेश्वराने हा करार केला होता. मोझेक लॉ ज्याला आज नाही का हे सगळे लोक म्हणतात, आपण येशूच्या वेळेस पण पाहिलं, सदुकी, परुषी किंवा आजही यहुदी लोक जे आहेत इस्रायलमध्ये मोशेचं नियमशास्त्र फॉलो करतात, त्यांच्यासाठी आहे. आपण कृपेने विश्वास ठेवणारी लोक आहे. सो ज्या वेळेस ह्या गोष्टी, आता खरंच सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये, आपण उद्या पुन्हा हा विषय कंटिन्यू करू. कित्येक वेळा असं होतं की आपण म्हणतो, अरे ही आज्ञा मी पाळली नाही, मी हे केलं नाही, अरे नियमशास्त्रात असं सांगतं. वर्षानुवर्ष काय झालंय की त्याच 10 आज्ञा, त्याच गोष्टी शिकवणं कंट्रोल केलं जात आहे. हा जो करार होता ना परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल राष्ट्रासोबत केला, एका देशासोबत केला, त्या करारामध्ये परमेश्वराने कंडिशन्स ठेवले होते. हे गोष्टी मी सांगितल्या आहेत, ओबे करा, माझे नियम पाळा, तुम्ही जर आज्ञा पालन कराल तर हे आशीर्वाद तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही आज्ञा पालन करत नाही, इफ यू आर डिसओबेइंग मी, तुम्ही जर माझी आज्ञा मोडताय, तर हे श्राप पण तुमच्यावर येणार. सो आशीर्वाद आणि श्राप, आज्ञा पालन आणि आज्ञाभंग, या गोष्टींसोबत हा करार करण्यात आला होता. दॅट्स वाय इट इज कॉल्ड कंडिशनल कॉव्हनंट. तुम्ही आणि मी या करारामध्ये नाहीये, बट येस जीसस हॅज फुलफिल्ड दिस कॉव्हनंट ऑल्सो. जे करार आपण शिकणार आहोत बायबल मधले, प्रत्येक एक करार येशू ख्रिस्ताने पूर्ण केलाय, पण तुम्ही या करारामध्ये नाही. हा करार परमेश्वराने इस्रायल राष्ट्रासोबत केला आहे. तुम्ही आणि मी परराष्ट्रीय आहे. आपण कसे आहोत? आपण विश्वासाने देवाची संतती झालोय. जर तुम्ही गॉस्पल ऑफ जॉन, ओके, योहानाचं शुभ वर्तमान वाचाल, तिकडे दिले, जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्यांना, कोणाच्या नावावर? येशूच्या नावावर. जितक्यांनी येशूच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने संतती होण्याचा अधिकार दिला. सो नाव, जस्ट बिकॉज यू आर बिलिव्हिंग इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, फक्त येशूच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवताय म्हणून तुम्ही देवाचे संतती, संतान झाले. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाहीये, कारण ज्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला नाही, परमेश्वराने परराष्ट्रीयांकडे कृपादान हे दिलं. सो तुमचं आणि माझं तारण कृपेच्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने झाले, नियमशास्त्र फॉलो केल्याने झालेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट प्रेषित पौल रोमकरास पत्रमध्ये नाही का, त्या सगळ्या लोकांना शिकवायचा प्रयत्न करतोय, रोमन्स लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नाही. आणि तो गलतीकरासमध्ये हेच सांगतोय की कृपेच्या सुवार्तेने तुमचं तारण झालंय. प्रेज द लॉर्ड. सो जर जुन्या कुठल्या गोष्टी तुमच्या मनात असतील, प्रभू रागवला असेल, अरे मी हे पाप केले म्हणून माझ्यावर ही गोष्ट आली, ते त्या सगळ्या गोष्टी काढून टाका. मोशेद्वारे केलेला करार परमेश्वराने यहुदी लोकांसोबत किंवा इस्रायल राष्ट्रासोबत केलेला होता, ज्याच्यामध्ये काही अटी ठेवल्या होत्या की हे करायचे, तुम्ही माझे हे गोष्टी मान्य केली, हे आशीर्वाद तुमच्यावर येणार, तुम्ही हे नाही मान्य केलं तर हे श्राप उतरणार. सो आशीर्वाद आणि श्राप यांच्यामध्ये असा झालेला हा करार होता. त्यांनी ज्यावेळेस परमेश्वराला डिसओबे केला, अनादर केला, चुकीच्या गोष्टी केल्या, श्राप उतरला, कोप उतरला, मृत्यू आला, वाईट गोष्टी घडल्या. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही आणि मी त्याचा भाग नाहीये, कारण आपल्याला परमेश्वराने आशीर्वादात ठेवलंय. आणि योहानामध्ये देवाचं वचन सांगतं
की ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला ते तर संतान झाले, पण जे त्याच्या वचनावर विश्वास ठेवून चालतात ते कोण होतात माहिती? ते पुत्र होतात. सो संतान आणि पुत्र ह्याच्यात काय फरक आहे आपण उद्या पाहूया ही गोष्ट. आपण मोशे सोबतचा जो करार आहे त्याच्यामध्ये आपण उद्या अजून सखोल काही गोष्टी पाहूया, की तुम्ही कितपत या वचनाला धरून स्वतःला पाहिलं पाहिजे. म्हणजे देवाचं वचन आपल्यासाठी आरसा असलं पाहिजे ना. मग तुम्ही कोणता आरसा घेताय? तुम्ही लॉचा, नियमशास्त्राचा आरसा घेताय तर तो तुमच्यासाठी आहे का? पहिलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही त्या चुकीच्या ज्ञानामध्ये राहणार ना, तर तुम्ही त्याच गोष्टींमध्ये अडकून राहणार. पहा, तुम्ही आणि मी, आपण कोण आहोत? आपण अब्रामाची संतती आहोत, पण आपण यहुदीने, आपण परराष्ट्रीय आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. विश्वासाने तारण आपल्याला मिळालंय. आपण येशूच्या नावावर विश्वास ठेवला, येशूला आपला तारणहार आणि प्रभू स्वीकारलं आणि विश्वासाने कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो हे 613 नियम आणि 10 आज्ञा सगळ्या ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड.